चंदगड तालुक्यातील झांबरे उमगाव शिवारात हत्ती आणि पिल्लूने ऊस पिकांचं मोठं नुकसान। ऐन हंगामात हत्तीच्या कळपानं शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण। वन विभागाने तातडीनं उपाययोजना करण्याची शेतकऱ्यांची मागणी। चंदगड तालुक्यातील झांबरे उमगाव येथील शिवारात हत्ती आणि पिल्लूने तब्बल 2 ट्रक ऊस पिकाचं नुकसान केल्यानं शेतकऱ्यांचं आर्थिक गणित कोलमडलं आहे। वन विभागाने तातडीनं हत्तीला जंगलात पिटाळावं आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई द्यावी अशी मागणी अजित बांदेकर यांच्यासह स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे। गेल्या 5-6 दिवसांपासून सिंधुदुर्ग हद्दीतून आलेल्या या हत्तीने भुईमूग, रताळी, भात, नाचणी आदी पिकांवर हल्ला चढवलाय। त्यातच ऊस खाल्ल्यामुळे आणि मोडल्यामुळे जवळपास 2 ट्रक ऊसाचं नुकसान झालंय। ऐन सुगीच्या हंगामात हत्तीच्या उपद्रवामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं आणि भीतीचं वातावरण निर्माण झालंय। वन विभागाने झांबरे उमगाव परिसरातील नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली आहे। वनपाल कृष्णा डेळेकर, वनरक्षक आकाश मानवतकर, सागर कोळी, मौला मुबारक, सनदी यांच्यासह वनसेवक गुंडू देवळी, बुधाजी कांबळे, नितीन नाईक यांनी पंचनामा केला। तसंच वन्यजीव बचाव पथकातील सचिन कांबळे, विक्रम सावंत, अतुल तांबाळकर, निवृत्ती कांबळे, संभाजी गावडे आणि आकाश गडकरी यांनी या मोहिमेत सहभाग घेतला। यावेळी उमगावचे सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील आणि ज्ञानेश्वर गावडे उपस्थित होते। तातडीने उपाययोजना हाती घेऊन हत्तीच्या कळपाला जंगलात पिटाळावं आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी स्थानिकांनी मागणी केली आहे। हत्तीच्या उपद्रवामुळे स्थानिक शेतकऱ्यांची रताळी, भुईमूग, नाचणी आणि भात कापणी मळणीची कामं लांबणीवर पडली आहेत। यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून वन विभागाने या समस्येवर तातडीनं तोडगा काढावा अशी मागणी जोर धरतीये।